नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. शरद पवार गटाची थोड्याच वेळात एक अंतर्गत बैठक होते. जयंत पाटील मवियाच्या जागा वाटपाच्या बैठकीची माहिती पवारांना देणार आहेत. जयंत पाटील, देशमुख, आव्हाड, टोपे आणि सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अक्षय मंकणीकडून. अक्षय, सौरभ, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती सोफिटेल हॉटेलमध्ये होत होती. खरं तर मवियामधले तीन प्रमुख पक्ष आहे, अर्थात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत, अर्थात जयंत पाटील असतील, त्याचसोबतच अनिल परब असतील किंवा इतर अनिल देसाई असतील, इतर नेते मंडळी जे आहेत या सगळ्या संदर्भातल्या जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा करत होते. मवियामधल्या जागा वाटपाच्या संदर्भात आणि दोन्ही पक्षांमध्ये, तिन्ही पक्षांमध्ये ज्या वादविवादाच्या जागा आहेत त्या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती प्रत्येक पक्षाने घेतलेली आहे. जयंत पाटील प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून या जागा वाटपाची चर्चा करत होते. या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ते आज सिल्वर ओकवरती जयंत पाटील शरद पवार यांना देणार आहेत. थोड्याच वेळानंतर सिल्वर ओकवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक अंतर्गत बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीला सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, त्याच्यानंतर राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड हे प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहतील. कारण की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि ठाकरे गट यांच्यामधल्या ज्या काही वादविवादातल्या जागा आहेत आणि त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांच्यामधल्या ज्या काही वादातल्या जागा आहेत त्या सगळ्यांची वादविवादातल्या जागा सोडवण्याकरता या सगळ्या संदर्भातली बैठक जी आहे ती पक्षांतर्गत बैठक सिल्वर ओकमध्ये थोड्याच वेळात बरोबर, सिल्वर ओकवर होत्या. धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल.